तर मित्रांनो, महाराष्ट्रातल्या मातीमध्ये अनेक वर्षापासून आपल्या परंपरा जोपासल्या गेलेल्या आहेत. तर त्यातीलच गावागावामध्ये आज देखील एक परंपरा जिवंत आहे, ती म्हणजे कडक लक्ष्मी. तर मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी बिबी गावाला निघालेलो. तर बिबी गावाला जात असताना सुरलगाव लागते. त्या सुरलगावमध्ये जो बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉप मध्ये कडक लक्ष्मीची जी परंपरा चालू होत्या त्यातील हे परिवार त्या ठिकाणी मला दिसला. तर त्या परिवाराच्या संदर्भामध्ये आपण आता जाणून घेणार आहे, तर ती कशा पद्धतीने ह्या परंपरा करतात. तर ही लोक सकाळी पहाटे गावामध्ये जातात. गावामध्ये गेल्यानंतर त्यांचं जे वाद्य आहे ते वाजवलं जातं. नंतर अंगावर चाबूक मारून मुखवटा घालून गावागावामध्ये फिरलं जातं आणि त्यांचा आवाज ऐकून गावातली जी लहान मुलं आहेत ती गोळा होत्यात. तसेच काही भक्तजन, काही वृद्ध माणसं, तर ही लोक शिदा घेऊन जातात. त्या बदल्यामध्ये देवीकडे आपल्या कुटुंबाचे संरक्षण, कोंबड्या कुकड्यांचे संरक्षण, गुराढोरांचे संरक्षण आणि लहान मुलांचे देखील संरक्षण मागितलं जातं. चला मग मित्रांनो, जाणून घेऊया या परंपरेविषयीची माहिती त्यांच्या मुलाखतीमधून. या विषयाची मुलाखत पाहण्याअगोदर ही पारंपरिक दृश्य नक्की पहा, मनाला खूप भावेल. समाजामधील काही लोकांना ही कडक लक्ष्मीची परंपरा कशा पद्धतीने पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे ही माहीत नाही. तेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या मुलाखतीद्वारे आपण लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जी कडक लक्ष्मी म्हणून आपल्या गावामध्ये येत असतात, जी बाहेरची लोक असतात ती भटक्या विमुक्त जातीपैकी. तर त्यांच्याकडे आता आपण आलेलो आहे, कारण ती गावोगावी जाऊन हे कडक लक्ष्मीचा कार्यक्रम असतो तो ते पूर्णपणे पार पाडत असतात. तर माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही ही लोक आहेत आणि आज त्यांच्याविषयीची ही दिनचर्या आणि आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती आपण जाणून घेणार आहे. तर चला मग. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव काय दादा? आमचे साहेब कोळी. साहेब कोळी. गाव कोणतं तुमचं? जत. जतचे. मग तुम्ही इकडे कसं आलाय? इकडे आम्ही वर्षाने इकडे येतो. प्रत्येक वर्षी येतात? प्रत्येक वर्षी. हा. आम्ही गाव मागण्यासाठी. हा. आपला गाव वर्षाला आमची वाढ वडिलाचा आजा पंजाचा आमची वाटा आहे. हा. गाव भाऊ वाटून घेतलं. गाव घेतलं, कुणाचं गाव कुणाचं त्यांनीच मागायचं. हा. दुसऱ्या गावाला आधी मध्ये जायचं नाही. आमच्या पिढ्या ना, हा. आमच्या शाळा नाही, धर्म नाही. पण मला एक सांगा की जो हो मर्यादेचा जो गाडा म्हणून तुम्ही तिथे येता तो नक्की कुठल्या देवाचा अवतार आहे? हे लक्ष्मी म्हणून पहिल्या स्टार्टला अवतार दिले. कडक लक्ष्मी. कडक लक्ष्मी लक्ष्मीचा अवतार आहे. लक्ष्मीचा अवतार म्हणजे आपला हे लक्ष्मी वेगळा, आमचं कडक लक्ष्मी येतो. कडक लक्ष्मी वेगळं. 7 रुपये घेऊन आले ते लक्ष्मी. त्यातला 1 रुपये. 1 रुपये हे मरीमाई लक्ष्मी आणि पोत्राची लक्ष्मी आणि सरस्वती, महाकाली, असं 7 रुपये त्यांची व्यवस्थित त्यांनी घेऊन आले. बरं मला एक सांगा की जी ही तुमची आता एक कडक लक्ष्मी तुम्ही करताय, मग तुम्ही जे गावगावी येता तुम्ही हा देव तुमचा, मग हे तुम्ही ज्या गावामध्ये येता तुम्ही आता, तर ते काय म्हणून येता आमच्या गावामध्ये की ही कडक लक्ष्मी आमच्या गावातल्या देवांना पावली पाहिजे, काय काय म्हणून तुम्ही नक्की येता? तुम्ही काय करता तिथं आल्यानंतर? आम्ही काय करत नाही, आम्ही येतो म्हणजे तुमचे मान सन्मानासाठी.
आमच्या सन्मानासाठी आम्ही येत नाही. बरोबर. होय का नाही. आता देव गाव फिरला म्हणजे आता तुम्ही ओळखीचा माणसं आहे. पावला म्हणजे काय म्हणतात तुम्ही आमच्या गावाला कशाला काही यावं. बरोबर. होय का नाही. हे गोष्ट चुकलं तर मग त्यांची मोरा ते पहिल्यापासून पूर्मीचा पूर्मी त्यांच्या दारा मोरा आमचा ढोलगाव वाजवला की देव त्यांची सुख शांती राहावं अपेक्षा असते. अपेक्षा असतो त्यांनी देवाला पाया पडते काय गोष्टी भरते ती. कुणाचं काय अडचण असला त्याने आपल्या देवाला कौल लावते. आपला पावला म्हणजे आपलं पुढे आला म्हणजे त्याची त्याने विश्वास असतो आणि आपली परंपरा देखील परंपरा त्याच्यामुळे आणि त्यांची आत्मावशी शांत असते त्याच्यामुळे. याच्यामध्ये जे कौल वगैरे घेता मग ते कौल मध्ये राखण कुठली असते याच्यामध्ये? लहान पोराची, कोंबड्या कुकड्या असं काही माझ्या काय आपण मग तुमचं मनात कोंबड्याचा असो काय पोरांचा असो काय आपला नोकरीचा असो काय गरजाची आपलं काय अडचण आलाय की आपल्या एवढा मला पिढा पाहिजे नाही पिढा पाहिजे खूप शांती राहावा म्हणून असं माणसाचं एक आत्मा हे असते. बरं मला एक सांगा की ही जी तुमची देवी आहे त्या देवीविषयी एखादी आख्यायिका एखादी गोष्ट की ती कशा रूपामध्ये आली आणि तुम्ही हे याच्यामध्ये कसा उतरला गेला ह्याच्यामध्ये? आता तुम्हाला उत्तर काय सांगता तुम्हाला पहिल्या स्टार्टला देव करून गाडा पोरगासाठी आमचा कोळी समाज पोरासाठी नोस केले म्हणून देव आमच्या पाठीमागा डोलग्याचा नादानं आमच्या केळण्याच्या नादानं आणि आमच्या अवतारच्या नादानं आमची माणसं खेळ म्हणून मन लागून आमचा माग आलाय. ते असं म्हणजे तेव्हापासून आम्ही नवसासाठी ते पटली जे आम्ही राहिले ते वाढवाडल्यापासूनच मेळगा एक गाव मागितलंय की एक पोताभर जाणं मिळाल कापड तवाच्या माणसं दूध काय एक महिना एक गाव फिरला की एक महिना आम्हाला आमच्या माणसाला खायला पुरत नव्हतं तेवढा आमचा मिळगट मिळायचा पहिल्या स्टार्टला. तुम्ही जे आता प्रत्येक ठिकाणी गावोगावी हे फिरता मग हे लहान पोरांचं काय की जी ही बघू शकता तुम्ही मित्रांनो ही लहान वगैरे पोरं यांच्या इथं लहान पोरांचं नक्की कसं काय तुम्ही संगोपन त्यांचं शिक्षणाचं कसं काय? आता शिक्षण आम्ही चालू केलं पुढे काय मार्ग होतोय काय तुमच्या बेताला गव्हर्नमेंट सरकारनं मला काय तर मदत दिलं म्हणजे आमच्या आम्ही मदतचा विषय राहिला जाऊ द्या पण प्रत्येक मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये हे शिक्षण हे अलाउड केलेलं आहे. मग जिल्हा परिषद शाळेपर्यंत तुमचं मुलं ही शिकू शकतात पण तुमचा नक्की प्रॉब्लेम काय होतोय की तुमचा दाखला का जाती दाखला म्हणजे पुढच्या शिक्षणाला जातीचा दाखल्याचा प्रॉब्लेम येतो. मग तुमची नक्की जात कोणती पडते? कोळीमध्ये येतात कोळी. पण कोळी जातींना दाखला आहेत कोळी दाखला म्हणजे ते कोळीमध्ये वेगळं सुना कोळी येते आमचा महादेव कोळी येते. त्यांचा कुठला कोळी येतो? सुना कोळी येते. सुना कोळी. हो. आणि तुमचा महादेव कोळीमध्ये. मग तुमची कुठे रजिस्टर अजिबात नाही जात कुठं? पहिल्या स्टार्ट केलंच नाही वाढवाडलापासून आमचं केलंच नाही म्हणजे तुम्ही पूर्णपणे भटक्या विमुक्त जातीमध्येच आहे. जातीमध्ये भटक्यात. पण गव्हर्नमेंटनं त्याच्यासाठी आरक्षण वगैरे देखील ठेवले ते पण तुम्हाला सांगणारे देखील कोणतरी पाहिजे. आम्ही पण मस्त गेलाय लक्ष्मण मानेकडे गेलाय शरद पवार साहेबकडे गेलंय पण आम्ही पण इकडे मुख्यमंत्रीकडे तिकडे आम्ही पण फिरून आलोय पण करतो म्हणते ते परत काय दाद द्यायला काय आमचं काय मार्ग काढा आम्ही. कारण कसं आता टेक्नॉलॉजीची दुनिया आहे आणि दुनिया एवढी मोठी प्रगत झाली की आज तुम्ही हे करताय पण भविष्यामध्ये तुमची मुलं करतील का नाही सांगू शकत नाही. आणि तुम्ही यांना नाही शिक्षण दिलं तर ह्या अभावी हे राहणार पण ही परंपरा देखील टिकली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही येते ते तुम्ही टिकवणारच ही परंपरा पण येणाऱ्या पिढी देखील टिकवल का नाही हे भविष्यात लई मोठी म्हणजे ही आता लोप पावत आलेली ही आपली परंपरा होत आली. बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्हाला कळतं सगळं पण आमचं पिढी आम्ही वाढवायला बघतो पण ते पुढे आमचं मार्ग होत नाही ना असं अडचण यायला लागला मग काय करणार त्याला सांगा बघू. ऍडमिशन मध्ये द्या आम्हाला तुमचं सर्टिफिकेट द्या तुमचं जातीचा दाखला द्या आणि कुठं आणायचं आम्ही काय कुणाला मारून आणायचं काय कुणाचं घरात चोरी करायचं येऊन आपल्याला ते नाही ना आपल्याकडे. साधारणतः तुमची किती पिढी आहे? आमचा कम से कम 6वा का पिढी आमची 6वी पिढी म्हणजे आमचं परतुनाचं असून आमचा परतुनाचं सोडून 7-8 पिढीचा गोष्ट आहे आमचा. आणि तुम्ही ही परंपरा कंटिन्यू चालूच ठेवली? चालूच म्हणजे आमचं तेवढं करायला लागलं म्हणजे देव आम्हाला हिंमत द्या
हा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये देवानं गुंतवून ठेवलंय की तुम्ही हे करायचंच आहे. एक तर माणूस घरात करायच लागतं, करायच लागते. मला नाहीतर तुम्हाला घरामध्ये भरपूर अडचणी येणार, समस्या येणार. समजा तुम्ही हे करायचं सोडलं तर मग एक तर त्याला आपण करायचं लागतं. आपलं गावचं पुजारी कसं असतंय, परंपरा ते असतं. परंपरा बरोबर. होय का नाही? एक पुजारी केलं की ते मेला की दुसरं ते लेखाला करायला लागतं. होय का नाही? तसं आमचं परंपरा घरात एक तर माणूस त्याला चालवायलाच पाहिजे, असा परंपरा त्याचा आहे. आपण देवाला सोडलंय की ते देव का बसताय का? आपलं सगळं घरचं बरबाद कराल ती. असं आहे परंपरा, दुसरा काय नाही. चालते. मग तुम्हाला आपले जे व्ह्युअर्स आहेत, लोक आहेत, आपली जे व्हिडिओ बघणारे आहेत ही लोक, तर या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना तुम्हाला काय सांगूसं वाटेल? काय सांगते त्यांची म्हणणं प्रकार आपला काय, आम्ही पण त्यांची मिनत्या करतो, सगळे हे करतो. आम्हाला पण काय तर आम्हाला मार्ग दाखवा साहेबा, आम्ही पण काय तर कमू खाऊ. आणि ही परंपरा देखील तुमची टिकली पाहिजे आणि सर्वांनी देखील या परंपरेकडे लक्ष दिलं पाहिजे. मान सन्मान देखील तुमच्यासारख्या लोकांना दिला पाहिजे. येणारे जी लोक आहेत त्यांनी देखील, गाववाल्यांनी देखील तुम्हाला सन्मान दिला पाहिजे. सन्मान दिला पाहिजे. आम्हाला पण काय तर थोडा मार्ग तर काय तर आम्हाला दाखवा पाहिजे. जाती सर्टिफिकेटचं काय राहण्याचं सोयी राहायची घरकुल वगैरे आहे तुमच्या? घरकुल काय म्हणजे जतमध्ये तुम्ही जतमध्ये घर वगैरे नाही काय तुमचं? एकट्याचा मजा आलाय, बाकीचा भरपूर. पण मला एक सांगा, घरकुलचा विषय लांब राहिला, पण तुमचं ठराविक घर आहे का? ठराविक घर म्हणजे गव्हर्नमेंट पहिले आमचं वाढवाडल्याचं माणसं 20 गुंठा जागा करून एक 6 गुंठा आमच्या नावावर केली. म्हणजे घर पक्क घर आहे का तुमचं? पक्क घर आहे ना? जागा आहे. आणि दुसरा एक घरकुलच्या घराकडे एक गव्हर्नमेंटचं जागा होतं आणि त्यात आमचं बाटकी समाज माणसं एक 20-25-50 मिनिटची त्याचा ठिकाणा जागा होतं. आणि त्याचा एक जागा दाखवलीच त्याने, पण निम्मा नावावर करून केली ती आणि निम्माला अजून तसंच राहील. म्हणजे घरकुल योजना अजून कोणाचं नाही. हा, म्हणजे सगळ्या निम्मा झाले, निम्मा नाही असं झाले. कारण मी आता, तुम्ही ज्या वेळेला तुमचा गाडा येत होता त्यावेळेला मी आमच्या लेडीज लोक होती त्यांना मी विचारायचो की तुम्ही का जाता इथं मर्यायला, जो गाडा आलाय इथं का जाताय? तर बऱ्याच लेडीज लोकांना हे माहित नव्हतं की आपण का जातोय तिथं. तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल का जातात. तर कारण ज्या आपली लहान मुलं आहेत, कोंबड्या कुकड्यांचं, त्यांचं एक संरक्षण व्हावं म्हणून ही आपली पूर्वजातपासून आलेली ही परंपरा या ठिकाणी ही चालवत आलेली आहेत. आणि ह्याच्यासाठी सुख शांती आणि समृद्धीसाठी ही लोक आपल्यापाशी येऊन ह्यांच्या या परंपरा जागृत ठेवत आहे. आणि तुम्ही लोक देखील त्यांना सपोर्ट करत आहात, त्याच्यामुळे तुमचं देखील खरंच मनापासून आभार. देखील तुमच्या गावामध्ये कधीही कडक लक्ष्मी बघितलंय का? तर बघितले असेल तर लगेच तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हा, जर समजा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी घंटीचं बटन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून एटीएम ब्लॉगचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.